झोपताना कसे झोपायाचे याबाबतीत हे नियम पाळा. शरीरातील शेकडो आजार पळवून लावा. मित्रांनो, माणसाचे आयुष्य फक्त दिवसभराच्या कष्टांवर किंवा मेहनतीवर चालत नाही, तर तो ज्या प्रकारे विश्रांती घेतो, झोपतो आणि आपल्या शरीर मनाला शांत करतो, त्यावरही त्याचे आरोग्य, आयुष्य आणि नशीब अवलंबून असते. प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी आणि ग्रंथकारांनी झोपेचे महत्त्व केवळ शरीरापुरते मर्यादित न ठेवता त्याला अध्यात्म, ऊर्जा आणि आयुष्याशी जोडले आहे. म्हणूनच मनुस्मृती, महाभारत, विष्णुस्मृती, पद्मपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये झोपेचे नियम अतिशय बारकाईने सांगितलेले दिसतात. झोप ही फक्त डोळे मिटून पडण्याची क्रिया नसून ती शरीरातील ऊर्जा संतुलित करण्याची, मन शांत करण्याची आणि आयुष्य वाढवण्याची प्रक्रिया आहे, असे या शास्त्रांचे स्पष्ट मत आहे. झोपेची सुरुवात माणसाने कशी करावी हे फार महत्त्वाचे मानले जाते. पोट पूर्ण भरून लगेच झोपल्यास शरीरातील अग्नी मंदावतो आणि अन्न नीट पचत नाही, असे प्राचीन शास्त्र सांगते. यामुळे शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात आणि हळूहळू अनेक आजार जन्माला येतात. म्हणून जेवण आणि झोप यामध्ये थोडा अवधी असावा, जेणेकरून शरीराला पचनासाठी आवश्यक वेळ मिळेल. झोपीपूर्वी मन शांत असणे तितकेच गरजेचे आहे. झोपायच्या आधी सतत मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांकडे पाहिल्याने मेंदू सतर्क राहतो आणि झोप गाढ लागत नाही. आधुनिक विज्ञानही सांगते की स्क्रीनमधून निघणारा प्रकाश मेंदूतील झोपेचे हॉर्मोन कमी करतो. म्हणून झोपेपूर्वी किमान 1 तास मन शांत करणाऱ्या गोष्टी कराव्यात, असे शास्त्र सुचवते. झोपताना आजूबाजूचे वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते. गोंगाट, मोठे आवाज, सतत चालू असलेले टीव्ही किंवा रेडिओ यामुळे मेंदू विश्रांती घेत नाही. शरीर जरी पडलेले असले तरी मन जागेच राहते आणि त्यामुळे झोप अपुरी ठरते. झोपेच्या वेळी चहा, कॉफी, दारू यांसारखी उत्तेजक पेय घेतल्यास झोपेची गुणवत्ता कमी होते आणि शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो, असे आयुर्वेद स्पष्टपणे सांगते. झोपेची अवस्था ही शरीरासाठी पवित्र मानली जाते, त्यामुळे त्यावेळी कोणतेही व्यसन किंवा अपवित्र सवयी टाळाव्यात, असा संदेश शास्त्रांमधून मिळतो. झोपेची पद्धत आणि शरीराची ठेवण देखील फार महत्त्वाची आहे. काही लोक सवयीने पालथे झोपतात, पण शास्त्रानुसार ही स्थिती शरीरासाठी घातक मानली जाते. यामुळे छातीवर दबाव येतो, श्वासोश्वास नीट होत नाही आणि हृदयावर ताण येतो. तसेच तोंडात तंबाखू, सुपारी किंवा गुटखा ठेवून झोपणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे आरोग्य बिघडतेच, पण शास्त्रीय दृष्टीने ही कृती अपवित्र मानली जाते. दिवस आणि रात्र यांचा नैसर्गिक समतोल राखणे हे दीर्घायुष्याचे गमक मानले गेले आहे. दिवसा जास्त वेळ झोपणे आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करणे यामुळे शरीराची नैसर्गिक घडी विस्कटते. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस हळूहळू आळशी, दुर्बल आणि असहाय्य बनतो, असे ग्रंथांमध्ये सांगितले आहे. म्हणून सूर्यास्तानंतर काही वेळ जागे राहून त्यानंतर शांत मनाने झोप घ्यावी, असा नियम सांगितला जातो. पहाटेच्या वेळी, विशेषतः ब्रह्ममुहूर्तात उठल्यास शरीर निरोगी राहते, बुद्धी तीव्र होते आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. झोपताना डोके कोणत्या दिशेला असावे याबाबत वास्तुशास्त्रात विशेष नियम सांगितले आहेत. दिशांचा मानवी शरीरावर आणि मनावर खोल परिणाम होतो, असे शास्त्र मानते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते, संपत्ती प्राप्त होते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, असे सांगितले जाते. याउलट काही दिशांकडे डोके करून झोपल्यास चिंता, अस्वस्थता आणि भीती वाढते, असे मानले जाते. दिशांचा हा प्रभाव पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीशी संबंधित असल्याचे आधुनिक विज्ञानही मान्य करू लागले आहे. झोपताना पाय स्वच्छ आणि कोरडे असावेत हा नियम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून त्यामागे ऊर्जेचा विचार आहे. पायांमधून शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे पाय स्वच्छ आणि कोरडे असले तर झोप शांत लागते, असे आयुर्वेद सांगतो. देवळात, स्मशानामुचीत किंवा अशुभ स्थळी झोपणे टाळावे, कारण त्या ठिकाणांची ऊर्जा मनावर नकारात्मक परिणाम करते, असे मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीला अचानक जागे करू नये, असा नियमही शास्त्रात सांगितला आहे. झोप ही शरीराची एक सखोल अवस्था असते. अचानक जागे केल्यास हृदयावर, मेंदूवर आणि स्नायूंवर ताण येतो. मात्र विद्यार्थी, नोकरदार किंवा जबाबदारी असलेली व्यक्ती जर गरजेपेक्षा जास्त वेळ झोपत असेल तर त्याला जागे करणे आवश्यक मानले जाते, कारण आळस हा आयुष्याचा शत्रू आहे, असे शास्त्र सांगते. नग्न अवस्थेत झोपणे अशुभ मानले जाते. झोपेच्या वेळी शरीरावर वस्त्र असणे हे संरक्षणाचे प्रतीक मानले गेले आहे. पूर्ण अंधारात झोपणेही योग्य नाही, असे काही शास्त्र सांगतात, कारण अचानक जाग आल्यास मनावर भीतीचा परिणाम होऊ शकतो. तसेच सुनसान, तुटलेल्या किंवा निर्जन घरात एकट्याने झोपणे टाळावे, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा अधिक असते, असे मानले जाते. तुटलेल्या खाटेवर किंवा अस्वच्छ अवस्थेत झोपणे हे दारिद्र्य आणि आजारांना आमंत्रण देणारे मानले जाते.
पलंगावर बसून खाणेपिणेही अशुभ मानले गेले आहे, कारण पलंग हा विश्रांतीचा आणि झोपेचा स्थान आहे. त्याचा अपमान केल्यास घरातील सुखशांती कमी होते असे वास्तुशास्त्र सांगते. झोपताना वाचनही काही शास्त्रांमध्ये टाळण्यास सांगितले आहे, कारण यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मन शांत होत नाही. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हृदयावर ताण कमी पडतो असे आयुर्वेद सांगतो. झोपताना हृदयावर हात ठेवणे किंवा पायावर पाय ठेवून झोपणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाहात अडथळा निर्माण होतो असे मानले जाते. मित्रांनो, हे सर्व नियम अंधश्रद्धा म्हणून पाहण्याऐवजी त्यामागील शास्त्रीय आणि नैसर्गिक विचार समजून घेतला तर लक्षात येते की आपल्या पूर्वजांनी किती खोल विचार करून हे नियम तयार केले आहेत. झोप ही केवळ शरीराला विश्रांती देणारी क्रिया नसून ती आयुष्य घडवणारी प्रक्रिया आहे. योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य दिशेने झोप घेतली तर शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि आयुष्य दीर्घ आणि सुखी होते. म्हणून झोपेला हलक्यात न घेता तिला आयुष्याचा एक पवित्र भाग मानून जगणे हेच खरे शहाणपण आहे.